नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा आहे आपला अमृतसरमधला शेवटचा दिवस आणि आपण जाणार आहे आता नाश्ता करायला. आणि नाश्ता झाल्यावर आपण जाणार आहे स्विमिंग पूलला. तुम्हाला स्विमिंग पूल कसं इथलं दाखवतो. आणि त्याच्यानंतर निघणार आहे आपण दलहौसीसाठी आणि तिथं पोहोचणार आपण कमीत कमी 5 वाजेपर्यंत. 5 तासाचा प्रवास आहे तिथला. आता पूर्ण घाट सेक्शन आहे, त्याच्यामुळे इतकं टेन्शन आलंय ना. घाट सेक्शन असल्यामुळं बाळ आमच्या सोबत आहे. मित्र पहिलीच गोळी घेऊन टाकणार आहे उलटीची मित्र, कारण उलटी होऊ शकते. आणि कारण तो पूर्ण घाट सेक्शन आहे, त्याच्यामुळं काही सांगू नाही शकत. मला कधीच होत नाही उलटी प्रवासामध्ये, कधीच. पण माझा एक मित्र जाऊन आलाय, तो म्हणला काही कर, गोळी घे आणि मगच गाडीत बस. त्याच्यामुळे मला पण भीती वाटायला लागली. आता एक गोळी घेऊन टाकायची उलटी येण्यापेक्षा. सगळ्यांना देणार आहे घरच्यांना. आली बघाय तर रेडी होऊन आलेले सगळे. आजचे मेनू काय तुम्हाला दाखवतो. काय झालं, काय आजचे मेनू काय मँगो ज्यूस ॲड ऑन केलं. बस. चल पुढचा मेनू काय सांग. म्युस्ली आहे, चॉको फ्लेक्स आहे आणि कॉर्नफ्लेक्स. सगळं नॉनव्हेज आहे मित्रांनो. आम्ही खात नाही नॉनव्हेज. कशाला बघती, ठेव. कुठं नॉनव्हेज नाही आहे हे. हे नॉनव्हेज, हे फक्त अंडा नॉनव्हेज आहे. चिकन सॉसेज आहे. हे काय आहे? टोमॅटो. बापरे वा. त्याला सांग आणायला. हे कसली भाजी. चला इडली. आपलं काम झालेलं आहे. इडली दिसलेली आहे मला. पलट. नूडल्स पण आहे. चला. वडा कसला आहे हा. चना डाल वडा आणि पाव. ओके, आपलं काम झालेलं आहे मित्रांनो. तिकडं पण आहे मित्रांनो मसाला डोसा, पाव बिव काय लागत असेल, सँडविच वगैरे ते सगळं त्या साईडला भेटतं. मित्रांनो हा आहे माझा आजचा नाश्ता. याच्यामध्ये मी एक पराठा घेतला आहे, इडली, नूडल्स आणि हे चना वडे आणि सांबार. ओके मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे स्विमिंग करायला. कॉस्ट्युम बघू शकता. आणि पाणी खूप थंड असणार आहे. पहिले चेक करणार पाणी थंड आहे का, तरच उतरणार, नाही तर नाही. ऊन पडले, 11 वाजलेत. काजल पण रेडी होऊन आली. ती पण उतरणार आहे. पण आता पाणी बघू कसं आहे, थंड आहे का काय. आणि तिथं माझ्या मते व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे, तरी चेक करू आपण एकदा. हा आहे स्विमिंग पूल मित्रांनो. आता इथं आपण मस्त स्विमिंग करणार आहे. तिथं बसायला सिटिंग पण आहे मस्त. आणि आता बघू. पाणी तर लय थंड वाटतंय. कसे मस्त बसलेत. आमचा जीव पण आहे इथं. हो का, अजून एक आली गँग. कुठं काय स्विमिंग मध्ये उतरायचंय का तुला. रूम मध्ये पाणी येत नाही का. आली इकडं आंघोळ करायला. मित्रांनो जीवानी पहिल्यांदा आमच्या स्विमिंग पूल बघितलेलं आहे. बघा कशी खुश झाली. खुश झाली जीव. बाबू जीवा कुठं चालली तू. पाणी मित्रांनो काय झालंय, कोणच उतरणा झालंय. पाणी इतकं गार आहे, बेकार. पप्पांनी डेअरिंग केलेली आहे. पप्पा चाललेत खाली. एकदम बॉडीला हे झालं ना, काय नाही वाटत. मित्रांनो पाणी असलं गार थंड आहे ना, बघा खाली अजिबात उतरायची इच्छा होईना झाली आहे. पण आपण डेअरिंग करणार आहे. पप्पा उतरलेत म्हणजे आपल्याला तर उतरावंच लागणार आहे. आणि पाणी खूप थंड आहे. चला दाखवतो तुम्हाला. लय गार आहे पाणी. कमी आहे. जाऊ का नको. लय गार आहे. स्विमिंग कर काय, लय गार आहे. जातो मी खाली आता मित्रांनो. चला जे होईल ते होईल. मित्रांनो मी आणि पप्पाच गेलो, बाकी कोणच आलं नाही पाण्यामध्ये. कारण पाणी एवढं थंड आहे ना, बेकार काय सांगू नाही शकत. तरी 12 वाजले दुपारचे. हे बघा ही उतर ना काय जाईल का ग. खूप गार पाणी. लय गार आहे मित्रांनो पाणी. मित्रांनो आता मस्त एन्जॉय केलं स्विमिंग पूल मध्ये.
लय गार पाणी होतं आणि असली थंडी वाजायला लागली. त्याच्यामुळे आमचे 4 जण आले होते, त्यातले 2 जणच उतरले, मी आणि पप्पा फक्त. आणि ते पण आम्ही लगेच बाहेर आलो कारण खूप गार पाणी होतं. तरी दुपारचे 12-12:30 वाजले होते. आता आपण अमृतसरला करणारे टाटा बाय बाय. खाली गाडी येऊन थांबलेली आहे आणि इनोवा बुक केलेली आपण इथनं डलहौसीसाठी. इथनं जाणार खूप घाट सेक्शन आहे. आणि माझा एक मित्र जाऊन आला होता, त्याने आम्हाला सांगितलं होतं काही करून उलटीची गोळी घ्या, म्हणजे उलटी न येण्याची गोळी घ्या. त्याच्यामुळे आम्ही पहिलं मेडिकलला जाणार आहे, गोळी घेणार आहे. आता कोण कोण, मला तर येत नाही कधीच उलटी, पण काजलला आणि मायडीला येऊ शकते उलटी, म्हणून त्यांच्यासाठी गोळी घेणार आहे. आणि आमच्यासोबत बाळ पण आहे, त्याच्यामुळं काळजी घ्यायची आम्हाला पूर्ण. ड्रायव्हरला पण सांगितलंय गाडी पूर्ण हळू चालव. मायडे झालं तुमचं आवरून? पुढे मम्मी पप्पा, तुमचं काय राहिलं असेल तर बघा. मी, मायडी आणि आमचं बाबू, तिघांनी येल्लो घातले. ठरवून नाही घातलंय, पण तिघांनी येल्लो घातलंय. आता जाणार आहे आपण खाली. त्यांचा फोन येऊन गेलाय रूम चेकआउटसाठी. त्यांना सांगितलं होतं आम्ही 12:30 वाजता चेकआउट करतो रूम. आपण निघणार आहे. आता वाजले 1:30. आम्हाला पण आला होता फोन, कळालंच नाही. आम्ही सांगितलं त्याला म्हणलं अर्धा पाऊण तास लागेल थांब म्हणलं. गुंडाला अमृतसरला लास्टला बेडवर आम्ही खेळवतोय. बाबू जीवा, बाबू आजी आजी, असली मस्ती लागती हिला, पण फुल एन्जॉय केलंय बाळाने. सगळं पॅकिंग वगैरे सगळं चेक केलं का हे काम? काजल उलटी करशील का घाटात? ब्लुक 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 तो शूट घ्या. ब्लॉक घेणारच आहे, उलटी कर फक्त. ते माझं काढ्यातलं राहिलं होतं एअरपोर्ट इथेच. तुम्ही चेक करा तुमचे घेतले. माय घेतलेत माझ्या चेक. माझ्याकडे तू उलटी करणार आहे? कर ना थोडीशी, माझ्या ब्लॉग मध्ये येईल. मायडी म्हणतात की नाही करणार आहे, मी लिहून देते मायडी करणार होती. व्हेरी स्ट्रॉंग. बघा तर ही उलटी करताना तुम्हाला दाखवतो, तुम्ही लक्षात ठेवा काय म्हणते. मला पण येऊ शकते, कारण मी केदारनाथला गेलो होतो ना मित्रांनो, तेव्हा मला कधीच येत नाही उलटी, कधीच. पण केदारनाथच्या त्या घाटातनं खाली त्या ड्रायव्हरने आणलं आणि असली उलटी झाली डेंजर. आणि आज तर नाश्ता पार इथपर्यंत केलाय घशापर्यंत, त्याच्यामुळे उलटी येऊ शकते असं मला वाटतं. आपण चेकआउट करतोय रूम. बिल दिलेलं आहे पूर्ण आणि मायडी आता पेमेंट करते. मायडी तू स्पॉन्सर आहे ना या ट्रिपची पूर्ण. माझ्याकडे पैसे नाही मागायचे, ब्लॉग पुरती नाही बोलायचं. पैसे जर मागितले तर बघ सगळा खर्च माझा आहे मित्रांनो. मायडीचं काय नाही. हा ढेकळं आहे मायडीचं, काहीच नाही. आता आपण जाणार आहे मस्त. पप्पा मस्त निवांत बसलेले आहेत. हे झालं की गाडी आमची येते, बाहेर थांबलेली आहे, गाडीजवळ जायचं आहे आम्हाला. मित्रांनो आपली गाडी आहे आणि हे सर आपल्यासोबत 2 दिवस राहणार आहेत आणि ही गाडी आपल्यासोबत 2 दिवस असणार आहे मित्रांनो. आता आपण निघू मित्रांनो. उलट्या होऊ नये म्हणून बघा यांचं काय चाललं. आवळा सुपारी आत्ताच खात आहे. अजून 100 किलोमीटर जायचं आहे, त्याच्यानंतर घाट आहे. यांनी आत्ताच चालू केलं आहे आवळा सुपारी. बघा आवळा सुपारी. आमच्या बाबूला पण दे आवळा सुपारी. बाबू अमृतसरमधल्या फेअरफील्ड हॉटेलला आपण बाय बाय करू मित्रांनो आणि निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी डलहौसीसाठी. लगेज चालू आहे आमचं वरती गाडीत ठेवणं. लगेज ठेवायचं मित्रांनो, खूप लगेज आहे. कसं बांधायचं नियोजन चालू आहे. मायडीला तर काय ढेकळं कळत नाही त्यातलं, तरी पुढं जाऊन बघत बसली कसं बांधतायत. काय शिकायचं आहे का तुला? गाडी घ्यायची का तुला? मायडी इथे गाडी घेऊन देऊ का तुला? चला अमृतसर हॉटेलला आपण बाय बाय करू मित्रांनो. यांनी चुकीचं लावलंय असं हिचं म्हणणं आहे. हां कसं लावायला पाहिजे का? टाकली तिकडच्या मधल्या बॅगेच्या नाही टाकली, फक्त नाही बोललो मी त्यांना. ते म्हणले की ठीक आहे कुछ नाही होतं सर. मित्रांनो फायनली आपण आता हॉटेल सोडलेलं आहे आणि अमृतसरला करतो आहे बाय बाय. तर आता फायनली गाडीत बसून आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. मित्रांनो आता आपण मस्त पोचलो आहे हवेलीमध्ये. काय तर खायला आओ कभी हवेली पे. बघा ही मस्त हवेली. आता ब्रेक घेतलेला आहे, गाडी चालवत होतो आपण. हे बघा हवेली कसं आहे कडक. काय तर खाऊ आता आपण. इथं बस इथं बस इथं बस. मित्रांनो आलोय आता आम्ही नाश्ता करायला. आओ कभी हवेली पे. तर इथं काय भेटतंय बघू खायला. खूप भूक पण लागली आहे, भीती पण वाटते खायला, कारण पुढं सगळा घाट सेक्शन आहे. त्याच्यामुळं खायचं का नाही खायचं असं विचार चालू आहे. इथं चालू झालं. तुझ्यामुळं तर थांबले तू. मग काय नका खाऊ, कमी खावा, कमी थोडं एकदम. भूक लागणार आहे, भूक लागलेली आहे खूप मित्रांनो. आमच्या जीवाला भूक लागली. जीवा पिल्लू बाबू सँडविच खातो. अशी एवढी छान झोप झाली. आले बापले एवढी स्माईल. एवढं गोल हसायचं, गोल हसायचे तुला. सँडविच खायची तू. अजून आम्ही नाही खात वरचं. एकदा खायला लागल्यावर बघा पप्पा काय काय मागवते. हा जीवा काय काय खाशील मग बाबू? जीवा ए जीवा अरे एवढं हसते, एवढी हसते तू. कॅमेरा आलं असतं. अरे एवढं खुश. बापडे बापडे लय खुश झाले बाबू माझ्या. हा आपण मस्त सँडविच मागवलेलं आहे आता. 5 पीस पाहिजे होते, 4च होते. आता सँडविच आलेलं आहे. मला एकच पाहिजे. मला तर भीती वाटते राव खायला. खायचं का नाही, उलटी नाही व्हायला पाहिजे. तू तर कमी खा ग जरा. मी चहा घेणार. प्लेट कशाला पाहिजे मग, तू चहा घेणार आहे तर. बघा तर हिनी सँडविच तर बोलली मी खाणारच नाही. मला वाटलं होतं मित्रांनो हे डुप्लिकेट असेल, पण छान बनवलेलं आहे त्यांनी सँडविच. टेस्टी आहे. आम्ही पनीर सँडविच घेतलं आहे. आणि अजून एक कोणतं होतं का? व्हेजिटेबल तुला काय नाही. आणि एक व्हेज सँडविच आहे. दोन्ही मस्त आहेत. कुल्हड चहा आणि मसाला चहाची ऑर्डर दिलेली आहे. बघू चहा कसं आहे. मॅडमने कुल्हड चहा घेतलेला आहे मित्रांनो. आणि पुढे उलट्या करताना पण दाखवतो तुम्हाला कशी उलट्या करते. आम्ही साधा चहा घेतलाय. नाही चहा पण वेगळा असतो त्याचा. वेगळा असतो ते माझ्या भांड्यात बनवतात. कसा आहे चहा? खूप कमी. पानसट आहे, मजा नाही चहामध्ये मजा नाही. चहामध्ये मज्जा नाही मित्रांनो. घाट चालू झालेलं आहे मित्रांनो. मिलिटरीच्या गाड्या चालल्यात बघा कशा. खप्पा 7-8 गाड्या गेल्यात मिलिटरीच्या. किती गाड्या झाल्या. 6 वाजता बघा मित्रांनो कसा अंधार पडलाय. वाटतंय ना रात्रीचे 12 वाजले मित्रांनो. हे पंजाबचं शेवटचं गाव दुनेरा. याच्यानंतर चालू होईल हिमाचल प्रदेश. मित्रांनो आता आपण हिमाचल प्रदेश मध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो फायनली थांबल्यावर काजलला झालेली आहे उलटी छान पैकी. एकदा आत्ता पोहोचलेलो आहे आम्ही द हाऊसीच्या हॉटेलमध्ये. हॉटेल बघू शकता तुम्ही. थांब मी घेतो. असं खाली आहे हॉटेल, तुम्ही बघू शकता. तर आतमध्ये कसं आहे काय माहीत रूम बेम. आम्ही नेटवर बघून केलं आहे बुक. गाड्या तर दिसतात ते लागलेल्या, पण काय माहीत आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं आहे हॉटेल काय आहे. असा जिना आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. कसं आहे हॉटेल मित्रांनो. मम्मी गारटलेली आहे. उतरल्या चांगली थंडी आहे इथं. करतोय. झालं का माझ्याकडे चेक इन? चला 2 कीज पण भेटलेल्या. का बरं?
सगळे मस्त बसलेले आहेत मित्र. पूर्ण घाट छानपैकी उतरला. काजलला लास्टला उलटी झाली एकदम उतरल्यावर झाली तिला. आमचे बाळ पण आलेले बघा. बाळ मस्त झोपले. जीवा आज हसते बघा आमचे बाळ. बाबू अरे बापरे अरे अरे एवढं खुश. ती एकटीच खूप खुश झाली आहे दल हाऊसीला येऊन मित्रांनो. वरतून तर जरा हॉटेल डेंजर दिसत होतं मित्रांनो, पण आतमध्ये एकदम सुंदर. त्यांचा ॲम्बियन्स चांगलं आहे, स्वच्छ आहे. स्नो व्हॅली हॉटेलचं नाव आहे. लिफ्ट पण आहे. ओके, आपण 3ऱ्या मजल्यावर आहे मित्रांनो. रूम उघडली आपण आता. तुम्हाला रूम दाखवतो आपली कशी असणार आहे. तर रात्रीचे 8 वाजता आम्ही पोचलोय. ही पूर्ण रूम आहे आणि रूम मध्ये ऑलरेडी हीटर लागलेले आहेत. आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम लाईट वाव मस्त आहे. अपग्रेड करून दिली आहे त्यांनी रूम आपल्याला. आणि इथनं व्ह्यू आहे ना सकाळी असला कडक असणार आहे ना, आता काय दिसणार नाहीये तुम्हाला. सकाळी व्ह्यू खूप मस्त असणार आहे. एक आज आली तर कैसाला का रूम तुझे बहुत मस्त आहे. आणि काय केलं मित्रांनो, रूम मध्ये आल्या ना हीटर चालू केले. त्याच्यामुळे इतकं मस्त वाटलं ना. आणि बाहेर ना एकदम थंडी आहे, बाहेर फुल थंडी आहे. आणि रूम मध्ये आल्यावर एकदम हीटर लावले. लगेच पण आलेलं आहे आमचं रूम मध्ये. पप्पा हॉटेल कसं वाटलं तुम्हाला? छान आहे, एकदम छान होती. गरम हीटर चालू आहे, टीव्ही चालू आहे. मम्मी तुला हॉटेल कसं? एकदम छान आहे. डोळे दिखण्यासारखं हॉटेल आहे रे. सुंदरच आहे. मग मगाशी काय म्हणत होती बाहेर? दोघं काय म्हणत होते मगाशी बाहेर? असं असं उतारावर आहे ना, भीती वाटत. चढावर आहे, खूप उंचावर आहे. उंचावर हॉटेल आहे पण खाली उतारावर हॉटेल आहे. त्यामुळे ती इथं सगळे असेच असतात का? तुला कसं वाटलं हॉटेल? छान. तू छानच म्हणावं लागेल. तू बुक केलंय ना, तुला काय ऑप्शन नाही छान म्हणण्याची. छानच आहे, पण तू बघ ना रूम टूर दिली ना तुला. दिली आहे. रूम पण खूप स्वच्छ आहेत आणि छान आहे. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा कशी वाटते तुम्हाला रूम. सकाळचा व्ह्यू तर खूप मस्त असणार आहे. सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. फक्त जेवण चांगलं पाहिजे बस. जेवण इथं चांगलं असेल तर मग आपण जिंकलो. मला सगळ्यात छान काय आवडलं सांगा? हीटर. एकदम मस्त गरम हवा आहे. ती आल्या गरम हवा लागली. आता आपण शेजारच्या रूम मध्ये जाऊ. काजल काय करते बघू. रूम एक नंबर रूम. मित्रांनो सगळ्यात एन्जॉय करतोय एकच माणूस आमच्यामध्ये. ती आहे आमचे जीव, पप्पाची जीव. सगळ्यात एन्जॉय करते बघा. या काय नुसतं खेळतय. पिलू थंडी आहे का इथं? थंडी वाजती? अरे बापडे अरे बापडे. चला हात पाय तोंड धुवून घेऊन जा. अच्छा एवढं मस्ती. मित्रांनो सगळे बघा कॅप बीप घालून फुल तयारी चालले. जेवायला चालले ना तरी फिरायला. प्रियंका इकडे बघ. काय तर राहिले परत. जेवायला जाता जाता 4 वेळा आम्ही रूम उघडले. स्वेटरच घालतय, कोण टोपीच घालतय. स्वेटर घातले आता मस्त मम्मीनी. कानाला बिनाला बांधून एकदम जोरात आहेत सगळे. आमच्या जीवाला कसं उचलायचं आता? इथे तर पायऱ्या आहेत आणि इथं लिफ्ट आहे. तू कशी येणार? तू चालत या. आम्ही जातो जेवायला, तू चालत या. बाबू काय येतं का? येतं. बाबूचे कान नाही झाकले, काय नाही झाकले. यांचं रेस्टॉरंट आहे मित्रांनो. इथं जेवण आहे. ही रूम आहे पूर्ण यांची. हे यांचं हॉटेल आहे मित्रांनो, रेस्टॉरंट आहे यांचं. तर काय काय भेटते बघू बघा. जागा चेंज झाली आता मित्रांनो. हे आहे व्हेज कोल्हापुरी बघा मित्रांनो कशी यांच्या इथं आहे. मसाले पापड आणि लोणचं. आता भाजी बघू कशी लागते. मित्रांनो जेवण पण मस्त झालेलं आहे. छान होतं जेवण, टेस्टी होतं. त्यांना फक्त आम्ही सांगितलं जर आम्हाला मीडियम स्पायसी द्या. त्यांनी मीडियम स्पायसी दिलं. खूप छान बनवलं होतं जेवण. मित्रांनो आजचा दिवस तर खूप छान गेला. ट्रॅव्हलिंगमध्ये आजचा दिवस गेला. सकाळी स्विमिंग पूलमध्ये गेला आणि नंतर ट्रॅव्हलिंगमध्ये. मग आम्ही मस्त
ट्रॅव्हल करत घाटाची मज्जा घेत आलेलो आहे. आणि रूम कशी भेटेल काय भेटेल याचं खूप टेन्शन होतं, पण रूम पण खूप छान भेटलेली आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहे कज्जरला. दल हाऊसीमध्ये एक प्लेस आहे द खज्जर, काय माहीत नाही, उद्या दाखवतो ते पण तुम्हाला. मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया असं म्हणतात त्याला. तर उद्या बघू तसंच आहे का काय आहे तिथं, तुम्हाला दाखवतो. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.